आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेऊ आमवात म्हणजे रुमॅटेड अर्थरायटिस या आजाराबद्दल. हा आजार ज्यांना आहे तुम्ही त्यांच्याशी बोलाल तर त्यांच्यानुसार हे कळतं की हा आजार कधीच बरा नाही होऊ शकत. त्यांच्या डॉक्टरांनी पण त्यांना हे सांगितलेलं असतं कारण की ते कॉन्स्टंटली स्टेरॉइड किंवा पेन किलर खात असतात. पण आयुर्वेदानुसार हा आजार साध्य आहे, बरा होऊ शकतो. तो कसा आपण बरा करायचा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. याची संख्या जी आहे सध्याला पॉप्युलेशनच्या आपल्या 1% पॉप्युलेशन ही आरे पासून पीडित आहे. तर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनमध्ये जर का हा आजार स्प्रेड होत असेल तर नक्कीच आपल्या लाईफस्टाईल मधूनच हा आजार तयार होत आहे, आपल्याला जी करेक्ट करायची आहे. मॉडर्न मेडिसिननुसार याचं पॉझिटिव्ह फॅक्टर जे आहे ती इम्युन सिस्टीम, तुमचीच रोगप्रतिकार शक्ती तुमच्या जॉईंट्स आणि मसल्सच्या अगेन्स्ट जाऊन काम करते. जॉईंट्सला स्विलिंग यायला चालू होते, मसल स्टिफ होतात, फिवर यायला चालू होतो, डायजेशन तुमचं बिघडतं, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, लूज मोशन ही सर्व सिम्पटम चालू होतात ती आमवातामध्ये. मग त्याची ट्रीटमेंट ही स्टेरॉइडच्या टॅबलेट, इंजेक्शन, पेनकिलर आणि अँटॅसिड अशा पद्धतीने मॉडर्न मेडिसिननुसार ट्रीटमेंट चालू केली जाते. इम्युन सिस्टीमवर काम करणारी काही औषधं दिली जातात, पण हा ट्रीटमेंट स्पॅन 3 वर्षापासून 5 ते 10 वर्षापर्यंत चालू राहतो. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचं ज्या सांध्यांचे डिजनरेशन आहे ते कॉन्स्टंटली होत राहतं. त्यामुळे हा आजार इनक्युरेबल किंवा बरा होऊ शकत नाही अशा पद्धतीने पकडला जातो. आयुर्वेद कशा पद्धतीने याला ट्रीट करू शकतो याच्यामध्ये आपल्याला दोन फॅक्टर पाहायचे आहेत. एक म्हणजे आम म्हणजे पॉइझन आणि वात म्हणजे झीज. जर का तुम्ही पॉइझन का शरीरामध्ये, आम का तयार होतोय हे कळून घेतलं, वात का शरीरामध्ये वाढतोय, झीज का होती हे समजून घेतलं, तर तुम्ही हा आजार पहिले तर टाळू शकता. आणि जर तुम्हाला हा आजार झालेला असेल तर ही फॅक्टर तुम्ही एक्सक्लूड केली तर तो तुम्ही आजार बरा पण करू शकता. आम म्हणजे पॉइझन शरीरामध्ये तयार होणारे कोणती कोणती कारणं आहेत? दूध आणि दुधाचे पदार्थ आहारामध्ये सर्वात जास्त असणे. त्यानंतर रात्रपाळीचं वर्क, नाईट शिफ्ट आहे, मग ती तुमची नाईट शिफ्ट कोणत्याही स्वरूपाची असेल, कॉर्पोरेट असेल किंवा फिजिकल वर्क डिमांडिंग असेल, रात्री तुम्ही जागरण करत आहात, शांत झोप लागत नाहीये, शरीरामध्ये पॉइझन म्हणजे आम निर्मिती होणार आहे. शुगर किंवा वीट, गोड पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ यांच्या आहारामध्ये तुम्ही जास्त वापर करताय. ओव्हर फिडिंग, भूक लागलेली नसताना सुद्धा खात राहणे, आपल्याला फक्त एखादी गोष्ट आवडती, टेस्टी आहे म्हणून तिचं ओव्हर फिडिंग करत राहणे हे तुमच्या शरीरामध्ये पॉइझन क्रिएट करणार आहे. एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव, कोणत्याही पद्धतीची शारीरिक हालचाल न करणे, कंटिन्यू तुम्ही बाईक, कार किंवा सिटिंग जॉबमध्ये आहात, अशा कंडिशनमध्ये शरीरामध्ये आम निर्मिती होते, पॉइझन तयार होणार आहे. स्ट्रेस, स्ट्रेस ऍक्च्युअल पण असू शकतो, जसं फिजिकल स्ट्रेस आहे, त्यानंतर मेंटल स्ट्रेस आहे, इकॉनॉमिकल स्ट्रेस आहे, किंवा आपल्या स्वभावातूनच तुम्ही सर्व काही व्यवस्थित असताना अति थिंकिंग करून, अति विचार करून तुम्ही स्ट्रेस क्रिएट करू शकता. ह्या सर्व कारणांमुळे शरीरामध्ये आम निर्मिती होते. जर का तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने ही सर्व फॅक्टर्स एक्सक्लूड केली, यांच्यासाठी सोल्युशन तुम्ही शोधू शकलात, तर शरीरामध्ये आम निर्मिती होणार नाही. तुमचा आमवात 50% तिथे रिकवर होतो. वात म्हणजे झीज का होते सांध्यांमध्ये, शरीर तुमचे सांधे झिजत का चाललेले आहेत या आजारामध्ये, त्याची कारण कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं बॅड ऑइल कन्झम्पशन, तुमच्या आहारामध्ये हे रिफाइंड ऑइल कॉन्स्टंटली असणं, हे शरीरामध्ये वात प्रकोप भरपूर करतात. दुसरा भाग तणाव, तणावामुळे पण सांध्यांची झीज, स्नायूंना स्टिफनेस हा येत असतो. त्यामुळे तणाव हा एक महत्वाचा भाग ठरतो पॉइझन आणि वाताची, पॉइझन आणि शरीरामध्ये झीज क्रिएट करण्यामध्ये. एक्झर्शन, तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाहीये पण धावपळ भरपूर चालू आहे. तुम्ही फक्त चहा पिऊन, बाहेरचं फास्ट फूड खाऊन धावपळ भरपूर करताय. फिजिकल वर्क जास्त आहे, डिमांडिंग आहे, शारीरिक कष्ट भरपूर करताय, पण त्या मानाने न्यूट्रिशन नाही जाते. तर अशा कंडिशनमध्ये शरीराची झीज होत जाणार आहे. आणि लॅक ऑफ न्यूट्रिशन म्हणजे आपल्याकडे जो कन्सेप्ट आहे आहाराचा हा अनबॅलन्स आहे. याच्यामध्ये कुठे सुद्धा आपण कोणत्या पद्धतीचं काम करतो त्यानुसार आहार घेतला जात नाही. जेव्हा तुम्ही सिटिंग जॉब खूप जास्त करताय, एक्झर्शन तुमचं काहीच नाही, अशा कंडिशन मध्ये खूप जास्त हाय कॅलरी फूड तुमच्या आहारामध्ये आहेत. आणि अशा पद्धतीची जी व्यवसाय आहेत की जिथे तुमचे फिजिकल वर्क खूप आहे, भरपूर चालावं लागतंय, शारीरिक कष्ट भरपूर आहेत, पण त्या कंडिशनमध्ये एकदम साधा आहार जर का तुम्ही घेत असाल तर शरीरामध्ये झीज होत जाते. अशामुळे दोन्ही कंडिशनमध्ये हा आम आणि वात एकत्र येऊन शरीरामध्ये रुमॅटेड अर्थरायटिस तयार होतो. त्यामुळेच असं म्हटलं जातं की तुमची रोगप्रतिकार शक्ती ही शरीरामध्ये तुमच्या शरीराच्या अगेन्स्ट काम करते आणि हा आजार डेव्हलप होतो. मग याची ट्रीटमेंट कशी कराल? आता आपल्याला फॅक्टर कळालेले आहेत.
तर ते सर्वात महत्वाचे ते की तुम्हाला एक्सक्लूड करायचे आहेत, की ह्या सर्व गोष्टी करेक्ट करून घ्यायच्या आहेत तुमच्या डॉक्टरांकडून. दुसरा महत्वाचा भाग असतो याच्यामध्ये की फास्टिंग. जर का तुमचं डेली रुटीन अलाउ करत असेल तर तुम्ही लंघन म्हणजे फास्टिंग उपवास करून या आजारामध्ये जो पॉइझन आहे तो कमी करायला मदत करू शकतात. दुसरा महत्वाचा भाग व्हिटॅमिन D3 आणि B12 यांची सप्लिमेंट तुम्हाला घ्यावी लागतात, जेणेकरून इन्स्टंट स्ट्रेंथ मिळण्यासाठी, तुमच्या सांध्यांना, स्नायूंना, मसल्सला ताकद मिळण्यासाठी आणि शरीराला फाईट बॅक करण्यासाठी ती ताकद मिळते आणि त्याचा उपयोग होतो की हा आजार लवकर बरा व्हायला मदत होते. दुसरा महत्वाचा भाग येतो की आयुर्वेदिक मेडिसिन कोणती याच्यामध्ये सर्वात चांगले काम करू शकतात. तर महाराष्ट्रादी काढा, योगराज गुग्गुळ, श्रीनाथ गुग्गुळ, शंखवटी, सूतशेखर, सर्व प्रकारचे गुग्गुळ कल्प ही आमवातावर सुंदर काम करतात. त्यामुळे तुम्हाला टिपिकल पेनकिलर मेडिसिन घेण्याची किंवा स्टेरॉइड घेण्याची गरज पडत नाही. पंचकर्म चिकित्सेमध्ये वैतरण बस्ती हा बस्तीमधील एक स्पेसिफिक पार्ट आहे की जो फक्तच आरेमध्ये वापरला जातो. दुसरा भाग रक्तमोक्षण, इन्स्टंट पेन रिलीफसाठी, सांध्यांवर आलेली सूज आणि तिथे असणारे पेन कमी करण्यासाठी तुम्ही रक्तमोक्षण पंचकर्माचा वापर करू शकता. आणि जेव्हा तुमचे आर ए फॅक्टर कमी व्हायला चालू होऊन जाईल तर रिकरन्स होऊ नये म्हणून विरेचन पंचकर्माचा वापर करा. विरेचन पंचकर्मानी तुमच्या शरीराची शुद्धी झाल्यानंतर ही पॉइझनची सायकल ब्रेक होते, शरीरात झालेली झीज रिकवर होऊन जाते आणि तुमचा आमवात हा बरा होऊन जातो. याबद्दल अजून अजून तुम्हाला डिटेल माहिती असेल तर पाहिजे असेल तर तुम्ही आयुर्मंत्रा सेंटरच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. याची तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण ट्रीटमेंट सांगितली जाईल, कसे तुम्ही हा आजार बरा करू शकता याची माहिती दिली जाईल. मी आशा करतो ही आमवाताबद्दलची ट्रीटमेंट आणि तो कसा तुम्ही बरा करू शकता याची माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.